नमो बुद्धाय, बुद्ध आणि त्यांचा धम्म यातील तृतीय खंड भाग दुसरा। व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनेल वर नवीन असेल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर सुरू करूया भाग दुसरा। भगवान बुद्धाच्या धम्मासंबंधी विविध मते। 1. इतरांच्या मताने बुद्धाने काय शिकविले? भगवान बुद्धाची शिकवणूक कोणती? त्या प्रश्नासंबंधी त्याच्या कोणत्याही 2 अनुयायात किंवा बौद्ध धम्माच्या अभ्यासकात एकमत नाही। काहीच्या मते समाधी हा त्याच्या शिकवणुकीचा मुख्य गाभा आहे। काहीच्या मते त्यात विपश्यना म्हणजे एक प्रकारचा प्राणायाम महत्वाची आहे। काहींच्या मते बौद्ध धम्म म्हणजे केवळ दीक्षितांनाच सांगाव्याचा गुप्त मंत्र आहे, तर इतरांना तो एक सर्वांना उद्देशून उघडपणे सांगितलेला धम्म वाटतो। काहींच्या मते ती एक रूक्ष दर्शन पद्धती आहे। काहीच्या मते तो केवळ गूढवाद आहे। काहीच्या मते ते एक ऐहिक जीवनापासून स्वार्थी पलायन आहे। काहीच्या मते हृदयातील सर्व वासना आणि भावना यांचा पद्धतशीर विरोध शिकविणारे ते शास्त्र आहे। बौद्ध धम्मासंबंधीचा आणखी पुष्कळच भिन्नमतांचा संग्रह करता येईल। ही मतभिन्नता आश्चर्यकारक आहे। यांपैकी काही मते एकांगी विचारवंतांची आहेत। असे लोक म्हणजे ज्यांना बौद्ध धम्माचे सार, समाधी, विपश्यना किंवा दीक्षितांना प्राप्त होणाऱ्या गुप्त मंत्रात आहे असे वाटते ते लोक। दुसरी मते प्राचीन भारतीय इतिहासाच्या अभ्यासकांनी बौद्ध धम्मासंबंधी जे लिहिले त्या बहुसंख्य लेखकांचा परिणाम होय। या लेखकांचा बौद्ध धम्म हा मूळ अभ्यासाचा विषय नसतो। त्यांचा या विषयाचा अभ्यास केवळ आकस्मिक आणि नैमित्तिक स्वरूपाचा असतो। त्यांच्यापैकी कोणीही बौद्ध धम्माचे अभ्यासक नसतात। धम्माचा उद्गम आणि विकास यांचा विचार करणारे जे मानवशास्त्र त्याचेही ते अभ्यासक नसतात। प्रश्न असा उद्भवतो की भगवान बुद्धाला काही सामाजिक संदेश सांगाव्याचा नव्हता काय? या प्रश्नाचे उत्तर देण्याचा आग्रह धरला असता बौद्ध धम्माचे विद्यार्थी 2 मुद्द्यांचा हवाला देतात। ते म्हणतात भगवान बुद्धाने अहिंसा शिकविली, भगवान बुद्धाने शांती शिकविली। त्यांना आणखी असा प्रश्न केला की भगवान बुद्धाने त्याशिवाय दुसरा काही सामाजिक संदेश दिला काय? भगवान बुद्धाने न्याय शिकविली काय? भगवान बुद्धाने प्रेम मैत्री शिकविले काय? भगवान बुद्धाने स्वातंत्र्य शिकविले काय? भगवान बुद्धाने समता शिकविली काय? भगवान बुद्धाने बंधुता शिकविली काय? भगवान बुद्ध कार्ल मार्क्सला उत्तर देऊ शकतो काय? बौद्ध धम्माची चर्चा करताना हे प्रश्न प्रायः क्वचितच उपस्थित केले जातात। माझे असे उत्तर आहे की भगवान बुद्धाला एक सामाजिक संदेश द्यावयाचा होता। तो वरील सर्व प्रश्नांची उत्तरे देतो, परंतु ही सर्व उत्तरे आधुनिक लेखकांनी आपल्या लेखनात अगदी गाडून टाकली आहेत। 2. भगवान बुद्धाने स्वतः केलेले धम्माचे वर्गीकरण। भगवान बुद्धाने आपल्या धम्माचे एक वेगळेच वर्गीकरण केले आहे। पहिल्या वर्गाला त्याने धम्म ही संज्ञा दिली। त्याने एक नवा वर्ग निर्मिला आणि त्याला अधम्म असे नाव दिले। तथापि तो धम्म ह्याच नावाने ओळखला गेला। त्याने तिसराही एक वर्ग निर्मिला आणि त्याला सद्धम्म अशी संज्ञा दिली। हा तिसरा वर्ग म्हणजे धम्माच्या तत्वज्ञानाचे दुसरे नाव होय। भगवान बुद्धाचा धम्म समजण्यासाठी धम्म, अधम्म आणि सद्धम्म ह्या 3ही वर्गाची ओळख करून घेतली पाहिजे। धम्म म्हणजे काय? जीवन शुचिता राखणे म्हणजे धम्म। जीवन शुचितेचे 3 प्रकार आहेत। देहशुचिता म्हणजे काय? माणसाने हिंसा, चोरी आणि मिथ्याचार यांच्यापासून विरत होणे याला देहशुचिता म्हणतात। वाक्शुचिता म्हणजे काय? वाक्शुचिता म्हणजे असत्य भाषणापासून विरत होणे। आणि मनःशुचिता म्हणजे काय? मनःशुचितेत भिक्षूला कामवासना झाल्यास कळते की आपल्यामध्ये वैषयिक कामवासना उत्पन्न झाली आहे आणि जर तशी उत्पन्न झाली नसेल तर तेही त्याला कळते।
त्याप्रमाणे आता उत्पन्न झालेली कामवासना कशी उत्पन्न होते आणि तशी उत्पन्न झाल्यावर तिचा त्याग कसा करता येतो आणि अशी कोणत्या प्रकारे पुढे कधीही उत्पन्न होणार नाही, हे सर्व त्याला कळते. त्याच्या ठिकाणी द्वेष व्यापाद उत्पन्न झाल्यास त्याला कळते. त्याप्रमाणेच द्वेषाचा उद्भव, त्याचा त्याग आणि भविष्यात द्वेष कसा उत्पन्न होणार नाही, हे सर्व त्याला कळते. त्याच्या ठिकाणी आळस, तंद्रास, त्यान्मृद्ध उद्धटपणा, शंका, गोंधळ उत्पन्न झाल्यास त्याची त्याला जाणीव होते. त्याप्रमाणेच या सर्व मानसिक दुःस्थितीचा उद्गम कसा होतो, त्याचा त्याग कसा करता येतो आणि तद्विरहित चित्तस्थिती कशी साधायची असते यांचे ज्ञान असणे म्हणजेच मानसिक शुचिता. जो काया वाचा मन शुद्ध पवित्र आहे, जो निष्पाप, स्वच्छ आणि पावित्र्ययुक्त आहे, त्याला लोक निष्कलंक म्हणतात. शुचितेचे 3 प्रकार आहेत: कायेची, वाचेची आणि मनाची शुचिता. कायेची शुचिता म्हणजे काय? कायाशुचितेत मनुष्य हिंसा, चोरी, काममिथ्याचार यांपासून परावृत्त होतो. याला कायाशुचिता म्हणतात. वाक्शुचिता म्हणजे काय? वाक्शुचितेत मनुष्य असत्य आणि व्यर्थ बडबड यांपासून दूर राहतो. त्याला वाक्शुचिता म्हणतात. मनःशुचिता म्हणजे काय? मनःशुचितेत मनुष्य लोभ आणि ईर्ष्या यांपासून परावृत्त होऊन सम्यक दृष्टी धारण करतो. याला मनःशुचिता म्हणतात. शुचितेचे हे 3 प्रकार आहेत. 5 प्रकारच्या दुर्बलता आहेत. त्या साधनेला बाधक ठरतात. त्या कोणत्या? जीवहिंसा, चोरी, काममिथ्याचार, असत्य भाषण, आळस वाढविण्याया मद्याचे सेवन. ह्या 5 दुर्बलता साधनेतील अपयशाची 5 कारणे आहेत. साधनेतील ह्या 5 बाधा दूर केल्यावर 4 प्रकारच्या सावधानतेचा स्मृतिउपस्थानांचा मनात उद्भव घडेल असे वागले पाहिजे. पहिल्या सावधानतेत भिक्षू ऐहिक जीवनातील सर्वसामान्य असा लोभ आणि असंतोष यांवर विजय मिळवून प्रयत्नपूर्वक जागरूकतेने आणि स्वाधीन चित्ताने कायेला ती केवळ काया असे मानून कायानुपश्यना करीत जीवन व्यतीत करतो. वेदनांना त्या केवळ वेदना आहेत असे मानून वेदनानुपश्यना करीत जीवन व्यतीत करतो. चित्त हे चित्त आहे असे मानून चित्तानुपश्यना करीत जीवन व्यतीत करतो. चित्तात उत्पन्न होणारे विचार धर्म ते केवळ चित्तधर्म आहे असे मानून धर्मानुपश्यना करीत प्रयत्नपूर्वक जागरूकतेने आणि स्वाधीन चित्ताने सर्वसामान्य लोभ आणि असंतोष यांच्यावर विजय मिळवितो. जेव्हा साधनेतील 5 दुर्बलता दूर होतात तेव्हा 4 सावधानतांचा स्मृतिउपस्थानाचा उदय होतो. घात अपयश 3 प्रकारचे आहेत: शीलघात, चित्तघात आणि दृष्टीघात. शीलघात म्हणजे काय? जीवहत्या, चोरी, कामभोगा संबंधी मिथ्याचार, असत्य भाषण, निंदा, कटू भाषण, व्यर्थ बडबड हे सर्व शीलघातात अंतर्भूत होतात. चित्तघात कोणत्या प्रकारचे असतात? लोभ आणि दुष्टपणा हे चित्तघात होत. दृष्टीघात कोणत्या प्रकारच असतात? दृष्टीघातामुळे माणूस असा विकृत दृष्टिकोन स्वीकारतो की दान, त्याग, परित्याग यांमध्ये काहीच गुण नाही. सदाचार आणि दुराचार यांना काही फल नाही की त्याचा परिणामही घडत नाही. इहलोक नाही की परलोक नाही, आई नाही की बाप नाही आणि प्राणी स्वोत्पन्नही नाही. या जगामध्ये ज्यांनी अत्युच्च शिखर गाठले आहे, पूर्णता मिळविली आहे, ज्यांना आपल्या आंतरिक शक्तीने या ऐहिक जगापलीकडल्या जगाचा साक्षात्कार झाला आहे आणि जे त्या जगाच्या अस्तित्वाची घोषणा करू शकतात असे श्रमण आणि ब्राह्मण या जगात नाहीत असे जे समजतात, त्या लोकांच्या ठिकाणी हे भिक्षू हो दृष्टीघात झाला आहे असे समजावे. भिक्खूंनो, शीलघात, चित्तघात आणि दृष्टीघात या 3 घातांमुळे प्राण्याला मरणानंतर दुर्गती प्राप्त होते असे हे 3 घात आहेत. भिक्खूंनो, लाभ 3 प्रकारचे असतात. ते म्हणजे शीललाभ, चित्तलाभ, दृष्टीलाभ. शीललाभ म्हणजे काय? हिंसा, चोरी, मिथ्याचार, असत्य भाषण, निंदा, कटू भाषण, व्यर्थ बडबड यांच्यापासून परावृत्त होते म्हणजे शीललाभ होय. चित्तलाभ म्हणजे काय?
लोभ आणि दुष्टपणा यांपासून दूर राहणे म्हणजे चित्तलाभ होय. दृष्टीलाभ म्हणजे काय? दान, त्याग, परित्याग यांमध्ये काही पुण्य आहे. सदाचार आणि दुराचार यांची फळे आणि परिणाम भोगावे लागतात. इहलोक आणि परलोक आहे. आईबाप आणि स्वोत्पन्न प्राणी आहे, ज्यांना या जगापलीकडील दुसऱ्या जगाचा साक्षात्कार झाला आहे आणि जे तशी त्याची घोषणा करू शकतात असे श्रमण आणि ब्राह्मण आहे. अशी दृढ समजूत म्हणजे दृष्टीलाभ. भिधूंनो, या समजुतीला दृष्टीलाभ म्हणतात. या 3 लाभांमुळेच प्राण्याला शरीरनाशानंतर दैवान स्वर्गीय सुक्ती लाभते. भिक्खूंनो, असे हे 3 लाभ आहेत. जीवनात पूर्णता साधणे म्हणजे धम्म होय. 3 प्रकारच्या पूर्णता असतात: कायिक, वाचिक आणि मानसिक.